पुढे असं नसतं होऊन हातामध्ये माळ घेऊन ती माळ कशी धरायची? स्मृती मुद्रा. मराठीत याला म्हणतात धारणाचं बोट. अंगठात शुक्र, रवी 4 नंबरचं बोट, माळ लौकिक मध्यमा शनी महाराजांचं मधलं बोट. एक एक मनी जपायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा प्रकारे जप करायचे. तर त्याला नियम काय? ज्याने विठ्ठल मात्रा घेतली त्याने पथ्य सांभाळली. कुठली पथ्य? गळ्यातली माळ जपाला वापरायची नाही, जपाची माळ गळ्यात ठेवायची नाही. माळ जपताना तिचा स्पर्श जमिनीला होऊ द्यायचा नाही आणि मेरू मणी ओलांडायचा नाही. मेरू मणी माहिती का? मोठा मणी, त्याला मेरू मणी म्हणतात. आता त्याच्यावर फार तपशिलात बोलत नाही, पण थोडक्यात सांगतो. अशा प्रकारे आपल्याला रोज 11 माळा स्वामींचा जप करायचा. पण एका व्यक्तीने प्रश्न केला, भाऊ 108 मनीच का? त्याला सांगावं लागलं 12 गुणिले 9 108, 27 गुणिले 4 108, 12 राशी 9 ग्रह, 27 नक्षत्र, 4 चरण, तिथी 12 नक्षत्र योग करण आपण म्हणतो. पत्रिका नक्षत्र ग्रह त्याच्यामध्ये असतात आणि कोणीतरी आपल्याला पत्रिका बघितल्यानंतर सांगतं अमुक शांती तमुक शांती. शांतीचे तर तसे 27 प्रकार आहेत. 3 मुलं जन्माला आल्यानंतर एक मुलगी, त्या मुलीची शांती. 3 मुलीच्या पाठीवर एक कार्ट जन्माला आलं, त्या कार्ट्याची शांती. कोणी ज्येष्ठा किंवा मुळावर मूळ नक्षत्रावर जन्माला आलं त्याची शांती. खूप शांतीचे प्रकार. बाळ जर तुळ जन्माला आलं, यमजनन शांती. असे 27 प्रकार. बरं, जे शांत करतात ते शांत असतात का? म्हणून अध्यात्मातनं सांगितलं जातं, जो कोणी 108 मण्यांच्या माळेवर जप करतो, सगळे ग्रह तारे नक्षत्र त्याला अनुकूल होतात, भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे हे 108. अति शेतकरी असाल, आज बियाणं पेरलं तर त्या बियाणाचं पिकामध्ये रूपांतर व्हायला 108 दिवस लागतात. 108 या सृष्टीची निर्मिती. म्हणून त्याच्या मागचं खूप मोठे गणित लपलेलं आहे. नंतर आपण कधीतरी त्याच्यावर बोलू. कारण परत आपल्याला नव्या केंद्राकडे जे काही तिथे आमच्या ताई पण बसलेले आहे, तिथे आपल्याला केंद्रात कार्यक्रम घ्यायचा आहे बरं का, तेव्हा हे विषय उरलेले आपण तिथे करू. पण हे सगळं होत असताना 108 या मण्यांवर आपण रोज जप करतो. पण जप करताना आमच्या भगिनी नियम पाळतात, पण तरी एक ठिकाणी चुकतात. तुम्ही म्हणाल कुठे चुकतो आम्ही? गॅसवर कुकर ठेवला तर जप करायला तुम्ही नसतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कुकरच्या किती शिट्या झाल्या? श्री स्वामी समर्थ. माझा हा जप कुठे गेला? कुकरवर गेला. पुरुष काय करतात? जपाला बसले की नेमकं खिशातला मोबाईल रिंग करतो. इकडे माळेवर श्री स्वामी समर्थ, दुसरीकडे डाव्या हाताने डाव्या कानाला मोबाईल. हॅलो, तेवढ्यातून मालेगावला आलेलोय, थोडं जरा उद्या परत आलो की मग तुम्हाला फोन करतो. श्री स्वामी समर्थ. माझा हा जप कुठे गेला? माळेवर की मोबाईलवर? परत एक ठिकाणी काही सेवेकरी तुमच्या दौऱ्यात आमच्या सोबत असले की रात्री उशीर होतो आणि उशिरा झोपल्यामुळे ते सकाळी उशिरा उठतात. ते आमचे कडू पाटील एक नगर नेहमी ते चुका करतात. कुठे चुकतात? उशिरा उठले का काही स्नान करून नाही 11 माळा जप करायचा, जपाला बसतात. एक वेळा श्री स्वामी समर्थ आणि 2-3 मणी होऊन घेतात. आता सांगा 108 होईल का नाही? 100 किंवा 101 किंवा 102 रॉंग नंबर हो. म्हणून सज्जनो, ही माळ कशी जपायची हे आपण सोप्या भाषेत सांगू. श्री स्वामी समर्थाचा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, देणे सर्वार्थ पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष या मंत्राच्या जपाने आपल्याला प्राप्ती होते. सगळी आपली मनाची इच्छा स्वामी पूर्ण करतात. हा त्याचा अर्थ आहे. सोप्या भाषेत
जो कोणी स्वामी सेवेकरी मनोभावे स्वामींचा जप करतो, स्वामी त्याला आयुष्यभर लेकराप्रमाणे जपतात. भेटू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. हे जपाचं महत्व आपण सांगा. हे होतं ना होतं पुढे येते क्रमशः 3 अध्याय स्वामी चरित्र